राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी येत आहे। लाडक्या बहिणींना आज मिळणार तब्बल 3,000 रुपये 2 हप्त्यांचे एकदाच पैसे। त्यानंतर मिळणार साडी आणि 15,600 रुपयांचा एक रकमी हप्ता। लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारची सर्वात मोठी घोषणा काल रात्री अजित पवार यांनी केलेली आहे। यावेळी आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे की आता येणारा पूर्णपणे सण असेल तो होळीचा, त्यानंतर मात्र हा फेब्रुवारी महिना, या दोन्ही महिन्याचे एकत्रित करून पैसे महिलांच्या खात्यावरती देण्याचा प्लॅन सरकारने आखला असून आता 1,500 नाही तर 3,000 रुपये। परंतु यावेळेस राज्यातील लाडक्या बहिणींची जवळजवळ 70 ते 80 लाख नावे गायब झाल्यामुळे आता महिलांना पैसे मिळणार की नाही हा मोठा प्रश्न होता। परंतु आता तुम्ही जर ही 4 कागदपत्रं तुमच्याजवळ ठेवली तर तुमचं नाव पुन्हा ह्या यादीमध्ये येऊ शकतं किंवा ह्या यादीतून तुमचं नाव कधीही गायब होणार नाही असं देखील सरकारने म्हटलं आहे। त्यावेळेस तुम्हाला 15,400 रुपये 600 रुपये देखील तुमच्या खात्यावरती येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। तेव्हा लाडक्या बहिणींसाठी नक्कीच आनंदाची बातमी म्हणजे आता आज, उद्या आणि परवा पुढील 3 दिवस रविवार असून देखील महिलांच्या खात्यावरती पैसे देण्यास सध्या सरकारने परवानगी दिली आहे। बँकांना तसे आदेश दिले आहेत की लाडक्या बहिणींना या 2 दिवसामध्ये पैसे पोहोचले पाहिजेत। आता नेमक्या कोणत्या अटी घातल्या आहेत आणि 15,400 रुपयांसाठी तुम्हाला काय करावं लागेल आणि साडीसाठी तुम्हाला काय करावं लागेल। आता बघा, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,90,00,000 महिलांना ही योजना लागू होती। त्यापैकी आता 70 ते 80 लाख महिला काढायचं सरकारने ठरवलं आहे। परंतु त्यामध्ये तुमचं नाव असणार नाही याची आपण खात्री घेणार आहोत। त्यामुळे तर आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तुमचं नाव या यादीतून जरी तुम्हाला पैसे आले नसले तरी तुम्हाला पुढच्या हप्त्यात पैसे येतील। परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की सरकारने सांगितलेल्या अटी पूर्ण कराव्या लागतील। आता सरकार काय करतं आहे, सरकार तुमच्या प्रत्येकाच्या घरोघरी येऊन आता चेक करत आहे की तुमच्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, किंवा सरकारने जे निर्णय लागू केले होते की 4 चाकी गाडी आहे का, की तुमच्या घरामध्ये कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड आहे, तुमच्या घरातलं उत्पन्न किती आहे, नंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला कोणकोणत्या योजना मिळतात सरकारच्या, या सगळ्यांची इत्थंभूत माहिती सरकार घेत आहे। त्यांनी महाराष्ट्र सरकारने डेटा देखील मागितला आहे की महाराष्ट्राच्या महिलांच्या खात्यावरती दर महिन्याला दुसरीकडून कुठून पैसे येतात का, हा देखील डेटा मागितला आहे। त्यामुळे तुम्ही जरी हा डेटा मागितला असला तरी तुम्हाला काय करावं लागेल की तुमच्या बँक खात्यामध्ये दरवेळेस कुठले पैसे येतात का हे बघावं लागेल। परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे। त्यामध्ये पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड, केसरी रंगाचं रेशन कार्ड आणि पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड, जर तुमच्याकडे ही रेशन कार्ड असतील, जर तुम्हाला पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासणार नाही। परंतु जर तुमच्याकडे केसरी रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा काढावा लागणार, तरच तुम्हाला हा 3,000 रुपयांचा हप्ता 15,400 रुपये मिळतील असे सरकारने जाहीर केले आहे। त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं बँक खातं आणि तुमचं आधार कार्ड हे दोन्ही सीडिंग पुन्हा एकदा तुम्हाला करून घ्यायचं आहे। कारण की सीडिंग केलेले 6 महिने होऊन गेले आहेत, ते कधीही बंद होऊ शकते। त्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही तुमचं अकाउंटची KYC करून घ्यायची आहे, म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे का। कारण की सरकार तुमच्या अकाउंट नंबरवरती पैसे पाठवत नाही आहे, सरकार तुमच्या आधार कार्डच्या नंबरवरून पैसे पाठवत आहे। जर तुमचा हा नंबर लिंक असेल आधार कार्डचा तरच तुमच्या खात्यावर ते पैसे येतील असं देखील सरकारने जाहीर केलं। तेव्हा बँकेत जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का ते बघावं लागेल। पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव, तुमच्या आधार कार्डवरचं नाव, दोन्ही नावं सारखी आहेत का बघावं लागेल। तुमचं नाव सारखं आहे का, तुमचं मिडल नेम मधलं नाव सारखं आहे का, आणि तुमचं आडनाव हे देखील सारखं आहे का। आता काही मुलांची लग्न झाले आहेत परंतु आधार कार्डवरती इकडचं नाव आहे आणि बँक खात्यामध्ये तिकडचं नाव आहे, तर दोन्ही नावं तुम्हाला सेम करून घ्यावं लागतील, तरच तुम्हाला हा पैसा हा पूर्ण महिना तुमच्या खात्यावरती येईल। जर असे काही वेगळ्या काही बदल असतील तर तुम्हाला ह्या पुढच्या 8 दिवसामध्ये ते बदल करून घ्यावे लागतील, अन्यथा तुमचे पैसे बंद करण्याचा सरकारने घाट रचला आहे। म्हणजे जवळ 70 ते 80 लाख महिलांचे पैसे बंद करायला सरकार पुढे गेले। त्याचनंतर 15,600 रुपयांचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे। महिलांनी लहान लहान उद्योग सुरू करावेत या दृष्टीने सरकार आता वाट पाहत आहे। त्यामुळे तुम्हाला हे महत्त्वाचे उद्योग आणि एक साडी मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये जाऊन पुढच्या होळीच्या 1-2 दिवस अगोदर तुम्हाला साडी मिळेल। ज्यांचं नाव अंत्योदय योजनेमध्ये आहे त्याच महिलांना फक्त साडी मिळणार आहे। जवळजवळ राज्यातील 1.5 ते 2 लाख महिलांना ही साडी
मिळणार असल्यासारखं जाहीर केलं आहे. तेव्हा तुम्हाला साडी मिळणार आहे का? हे साडी नवीन पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.